सो हे गाइज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लकी ब्लॉग्स। नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात मित्रांनो? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर गाइज मी काल गेलो होतो सप्तशृंगी देवीच्या डोंगराच्या पाठीमागे जो नवे पाणी हे शिवतीर्थ आहे त्या ठिकाणी मी काल गेलो होतो। तर हे हिडन शिवतीर्थ नेमकं कसं आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। सो चला मी आता तुम्हाला तो व्हिडिओ संपूर्ण दाखवतो। तर गाइज मांदाने येथील नवे पाणी हे हिडन शिवतीर्थ तुम्हाला पण जर बघायचं असेल आणि तुम्ही जर वणीकडून येत असाल तर तुम्हाला सर्वात प्रथम बिरसा मुंडा चौकापासून कळवण रस्त्याने टर्न मारावा लागेल। मित्रांनो, कळवण रस्त्याने येत असतानाच आपल्याला समोर मांदाने हे गाव लागणार आहे, त्यामुळे या रस्त्यानेच आपल्याला यावं लागणार आहे। तर गाइज उषात आहे आणि मी या तीर्थाला जाणार आहे। सो आम्ही बाईकवरती बसलेलो आहे आणि आता आम्ही जात आहे। सो व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला नेमकं कसं जायचं हे ब्लॉगमध्ये समजून जाईल। सो चला लेट्स गो। मित्रांनो, आपल्याला रस्त्याला खूप सारे स्टॉल दिसतील, तर त्या स्टॉलवरती आता सीझन चालू आहे द्राक्ष आणि स्ट्रॉबेरीचा, तर त्या स्टॉलवरती आपल्याला द्राक्ष आणि स्ट्रॉबेरी उपलब्ध होऊन जातील। तर आपण खरेदी करून एन्जॉय करत करत ह्या रूटने जाऊ शकता। मित्रांनो, हे तीर्थ आहे नाशिकमधील फेमस असलेली प्लेस म्हणजे अर्धशक्तिपीठ मानलं जाणारं सप्तशृंगी डोंगर, आणि या सप्तशृंगी डोंगराला जाण्याचा मार्ग पण हाच आहे। आणि ह्याच मार्गाला जाताना आपल्याला राईट साईडला मांदानेच्या थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला हे नवे पाणी हे शिवतीर्थ लागून जातं। तर आपल्याला समोर दिसणारी पाटी हे त्या शिवतीर्थाला जाण्याचा मार्ग दाखवते। सो आपल्याला इथून आता राईट घ्यायचं आहे। तर गाइस फायनली मंदिराजवळ पोहोचल्यानंतर मंदिराचा ओव्हरऑल व्ह्यू हा अशा प्रकारे येतो। मित्रांनो, महाशिवरात्रीला इथे यात्रा भरली जाते। आता इकडे हे 3 मंदिर जे दिसतात ते नवीन बांधकाम चालू आहे आणि नवीन मूर्ती प्रस्थापित केलेल्या आहे। याच्यामध्ये आपण बघू शकता इथे हे नवे पाणी तीर्थस्थान आणि त्याचा हा कुंड आहे, मेन कुंड। मित्रांनो, नवे पाणी जो म्हटलं जातं ते तीर्थस्थान या कुंडामधून आहे। तर ह्या कुंडामध्येच मेन तीर्थ आहे आणि ह्या कुंडाला जास्त महत्त्व दिलं जातं आणि इथूनच नवे पाणी हे तीर्थस्थानचं उगमस्थान आहे। तर मित्रांनो, नव्या पाण्याचं तीर्थ हे ह्या कुंडामधून उगम पावलं जातं। मित्रांनो, पावसाळ्यात भरपूर सारं पाणी असतं। आता सध्या हिवाळा ऋतू चालू आहे आणि म्हणून पाणी जरा कमी आहे। सो गाइज बघू शकता अशा प्रकारचा ओव्हरऑल व्ह्यू आहे मंदिराचा। आणि इकडे राईट साईडला गणेश मंदिर आहे आणि समोर फ्रंटला दिसतोय तो महादेव मंदिर। पूर्व दिशेला तोंड करून मित्रांनो इथे नंदी महाराज विराजमान आहेत आणि त्यांच्या समोरच इकडं मोठं दगडी शिवलिंग आहे। हे शिवलिंग मित्रांनो डेरेदार करंजाच्या झाडाच्या पारावरती, सो बघू शकता मस्त झाड आहे करंजाचं, मोठंसं डेरेदार झाड आहे उंच असं। तर मित्रांनो मस्त इथं कूल वातावरण आहे आणि पॉझिटिव्ह वाइब्स आहे। आपण बघू शकता मस्त छानसा व्ह्यू येतो इथून। पाठीमागे सप्तशृंगी डोंगर आहे आणि इथं
हे नव्या पाणीचे तीर्थस्थान आहे. मित्रांनो, मंदिराच्या साईडने इथं परत मंदिराचं काम चालू आहे आणि त्याच्यात नवीन मूर्ती प्रस्थापित केलेली आहे. तर मित्रांनो, इकडं साईडनं विठ्ठल रुक्मिणी आणि मध्ये गुरुदेव दत्तात्रय आणि इथे 3 देवांचे मंदिर आहे आणि प्रत्येक देवाला असे सेपरेट कॉलम केलेले आहे मंदिराचे. तर मध्यभागी बघू शकता श्री गुरुदेव दत्तात्रय विराजमान आहेत आणि एकदम पूर्व साईडला इकडं असं गंगोत्री मातेचं मंदिर आहे. सो गंगोत्री मातेची अशा प्रकारे मूर्ती असं बघू शकता. मित्रांनो, नवे पाणी या शिवतीर्थाचे एक वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य म्हणजे आपण बघितलेलं या कुंडामधील या तीर्थामध्ये आपण जर स्नान केले तर आपल्याला जर काही स्किन प्रॉब्लेम्स असतील तर ते निघून जातात. मला हे कळाल्यानंतर मी पण इथं स्नान वगैरे केलेलं आहे आणि मग हा व्लॉग शूट केलेला आहे. सो आपण पण इथं येऊन नक्की एकदा स्नान करा. मित्रांनो, शिवरात्रीला इथे यात्रा भरली जाते. सो यात्रेला अटेंड करा आणि या शिवतीर्थाला नक्की भेट द्या. गाईस, दर्शन वगैरे झालेलं आहे. आता इथून निघण्याची वेळ आली. मित्रांनो, इथूनच समोर आपण बघू शकता, इथं हे तुम्हाला जे मार्ग दिसतंय तिथूनच 7 पायऱ्यांचा मार्ग आहे सप्तशृंगी गडावरती जाण्याचा. तर मित्रांनो, इथून जर आपल्याला कधी जाणं झालं सो आपल्याला तो पण ब्लॉग भेटून जाईल. पॉझिटिव्ह वाईब्स आणि स्पिरिच्युअलिटी अनुभवल्यानंतर फायनली आम्ही मुळाण्याला जाण्यासाठी रेडी झालेलो आणि मस्त उशात आहे आणि मी बाईकवरती बसून मग मुळाण्याला ताईच्या घराचं बांधकाम कुठपर्यंत आलेलं आहे हे बघण्यासाठी निघालो. A few moments later.
अवघ्या 10 मिनिटांमध्ये मुळाण्याला पोचल्यानंतर मी आता डायरेक्ट तुम्हाला ताईच्या घरामध्ये भेटतो. तर मित्रांनो, ताईच्या घराचं काम हे इथपर्यंत आलेलं आहे. मित्रांनो, आता ही पोर्चच्या साईडची एक बेडरूम आहे. तर काही अशा प्रकारे फ्रंटला बेडरूम आणि मध्ये एक बैठक रूम आणि त्याच्या राईट साईडने किचन बनवलेलं आहे. हे किचन आहे मित्रांनो. किचनला 2 खिडक्या आणि एक दरवाजा असणार आहे आणि त्याच्याच राईट साईडला एक गेस्ट रूम बनवलेलं आहे. तर गाईज, आपल्यापैकी कोणी कोणी या नवे पाणी या शिवतीर्थाला भेट दिलेली सो त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा. सो आजचा व्हिडिओ इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सो भेटू आपण अशाच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.